हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी गेलेली होती एका मुंजाच्या कार्यक्रमाला, म्हणजेच उपनयन संस्कार या कार्यक्रमाला। तर हा व्हिडिओ आहे 14 तारखेचा आणि व्हिडिओ यायला थोडं लेट झाला आहे, त्याच्यासाठी मी तुमची सर्वांची क्षमस्व आहे। हा जो मुंजाचा कार्यक्रम होता तो होता लोणावळ्याला मेपल या बँक्वेट हॉलमध्ये। तर खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं, तुम्ही बघू शकता। स्टार्टिंगलाच त्यांनी असं फुलांचं जे गेट आहे ते बनवलेलं होतं आणि ज्याचं मुंजा आहे तर त्याची रांगोळी काढून, म्हणजे त्याच्या फोटोवरून रांगोळी काढून सेम तशीच्या तशी त्यांनी स्वागतासाठी रांगोळी काढलेली होती। त्याच्यानंतर असे खूप छान असे बॅनर्स जे होते ते त्यांनी लावलेले होते आणि हॉटेलचा व्ह्यूसुद्धा खूप सुंदर होता, म्हणजेच हे जे लॉन्स आहे त्याचा व्ह्यू खूप सुंदर होता। आणि लोणावळा म्हटल्यानंतर छान पाऊस चालू होता, ते थोडं थोडं आणि पूर्ण ग्रीनरी इतकं सुंदर वातावरण होतं। तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सगळं दिसणारच आहे। तर हा आहे पहिले आपला लॉन आहे, जिथे त्याची जी वरात आहे ती काढणार होते। तर खूप सुंदर असं त्यांनी इथे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि पाहुणे यायला सुरुवात झालेली होती। हा कार्यक्रम जो असतो तो सकाळीच असतो, म्हणजे साधारण 9:30-10 वाजता सुरुवात झालेली होती कार्यक्रमाला। तर इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही नेटकीच आलेलो आहोत आणि सोबतच सगळेजण एंट्री करत आहोत। समोर तुम्हाला आर्या दिसते आहे, तिची न्यू फ्रेंड हृदया दिसते आहे, तिचे मम्मी पप्पा आहेत ते। तर आता मी तुम्हाला मुंज म्हणजे काय याचा पहिले अर्थ सांगते आणि त्यानंतर मग आपण गप्पा मारूया। तर इथे बघा त्याची वरात आता जी आहे ती सुरू झालेली आहे। तर मुंजा म्हणजे एक उपनयन संस्कार आहे ज्यामध्ये मुलाला वेदाध्ययनासाठी, म्हणजे वेदांचा अभ्यास करण्यासाठी गुरुजवळ नेले जाते आणि यज्ञोपवीत म्हणजेच जानवं घातलं जातं, म्हणजेच जनेऊ जे आहे ते धारण केलं जातं। महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्ट्यावरती मुंजा हा उपनयन संस्कार लहानपणीच मुलांच्या केला जातो। मुंजा म्हणजे एक हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकीचा एक 13वा संस्कार आहे। हा कुमार म्हणजे अवस्था जी असते ते कुमार अवस्थेतच प्रामुख्याने हा संस्कार केला जातो। परंपरेनुसार हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातील पुरुषांसाठीच सांगितलेला आहे। याला मौजीबंध किंवा व्रतबंध असेही म्हटले जाते। उपनयनाचा मी तुम्हाला संस्कृतमध्ये अर्थ सांगते। तर संस्कृतमध्ये याची अशी व्याख्या आहे, गृहोत्तकर्माने नेय समीपनीयते गुरु बलो वेदाध्ययन योग्य बलसोत्तम विदू। म्हणजेच ज्या गृहोत्सुकता कर्माने बाळाला वेद अध्ययनासाठी गुरुजवळ नेले जाते त्याला उपनयन असे म्हणतात। पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुकुल पद्धती होती तेव्हा लहान मुलांना घरापासून दूर पाठवलं जायचं शिक्षणासाठी, अध्ययनासाठी। त्याच्यामुळे हा संस्कार जो होता तो केला जायचा आणि त्यांना जनेऊ धारण करून त्यांना शुद्ध केलं जायचं किंवा त्यांना एक परिपक्व बनवलं जायचं की ते अध्ययन करू शकतील यासाठी। तर हा संस्कार जो आहे तो तेव्हापासून चालत आलेला आहे। तो ब्राह्मण लोकांमध्ये जास्त करून रुजलेला आहे आणि त्यांच्याकडे प्रत्येकाचाच हा संस्कार केला जातो। क्षत्रिय किंवा वैश्यांमध्ये आता हे प्रमाण थोडं कमी झालेलं आहे। तर या संस्कारानंतर सुसंस्कृत केलेला जो बालक आहे त्या व्यक्तीला आपल्या पालकांपासून दूर घेऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं असतं। तर आता ती पद्धत थोडीशी कुठेतरी कमी झालेली आहे, म्हणजेच गुरुकुल पद्धती जी आहे तर ती बंदच झालेली आहे पूर्णपणे आपल्या देशामध्ये तरी। त्यामुळे हा संस्कार एक आता फक्त 16 आपल्या हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकीचा एक संस्कार म्हणून केला जातो। जसं की बारसं असेल, नामकरण संस्कार असेल, त्याच्यानंतर 5वीची पूजा असते, विवाह सोहळा असतो, जे आपले संस्कार असतात 16 संस्कार, त्यातलाच एक 13वा संस्कार म्हणून ही मुंज करण्याची पद्धत अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। तर यानंतर त्या जे म्हणजे संस्कार केलेला जो बालक असतो त्याच्यावरती यज्ञोपवीत म्हणजेच आपलं जे जानवं असतं ते धारण केलं जातं आणि त्याला बटू असं देखील म्हटलं जातं। त्या बालकाला बटू म्हटलं जातं आणि त्याला जे आहे तर ते गुरुच्या हवाली, म्हणजेच आपलं जे शिक्षक असतात त्यांच्याकडे सोपवलं जातं। तर हा जो विधी आहे तर 8 वर्षापासूनच्या तर लग्न होणाऱ्या जे मुलं असतात त्यांच्यापर्यंत केला जातो। तर ब्राह्मणांमध्ये हा संस्कार जो आहे तर तो म्हणजे लग्न होण्याच्या आधीच केला जातो। तर याला उपनयन संस्कार असे म्हणतात। म्हणजे हे एका अर्थी लग्नच असतं, पण याच्यामध्ये नवरी नसते फक्त, बस इतकंच जे आहे तर तो याच्यात फरक असतो लग्नामध्ये आणि मुंज याच्यामध्ये। तर याला व्रतबंधसुद्धा असं म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही एका व्रतामध्ये बांधले जाणार आहात। आता तुम्ही शिक्षणाचं जे व्रत आहे तर ते उचलणार आहात
असा याचा अर्थ असतो. तर हे होतं आजचं आमचं छोटंसं डेस्टिनेशनवालं मुंजाचा कार्यक्रम. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.